मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर हे गाव पर्यटकांसाठी लोकप्रिय असून या गावाची ऐतिहासिक ओळख आहे. महामार्गामुळे या गावाचा नकाशाच बदलून गेला आहे. संगमेश्वरचे गाव पण हिरावणारा महामार्ग झाला खरा, पण या महामार्गाने अनेकांना उद्ध्वस्त केले आहे. पूर्वीचे संगमेश्वर आणि आजचे संगमेश्वर यात फार मोठी तफावत आहे. छोट्या मोठ्या रोजगारांवर गदा आली आहे. पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायाने देखील दगाफटका बसला आहे. सध्या सोनवी नदीवरील पुलाचे काम एकमार्गी सुरू झाल्याने तेथून रत्नागिरीकडे वाहतूक सुरू झाली आहे. संगमेश्वर सोनवी नदीवरील जो पूल उभा राहिला तो पूल शास्त्री नदीवर उभा राहिला असता तर विश्रामगृह ते डिंगणी रस्ता मार्गावर जवळचे अंतर झाले असते आणि आजच्या स्थितीत जी संगमेश्वरची दुरावस्था झाली आहे ती टाळता आली असती, असे काहींचे म्हणणे आहे. संगमेश्वर सोडल्यानंतर एक धोकादायक वळण ठेवण्यात आले आहे. एका पुलात काम झाले असते आणि संगमेश्वरही वाचले असते, परंतु राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्याने मोठा राष्ट्रीय निधी येथे खर्च झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. साधारण 9-10 वर्ष रत्नागिरीला संगमेश्वरमधील हा 2 दिवसापूर्वी एकेरी मार्गिका चालू झालेली आहे. लोकांच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या. गेली 9-10 वर्ष लोक खूप अडचणीतून प्रवास केलेला आहे. आता पुढचा एक एकेरी भाग आहे तो पण लवकरात लवकर गणपतीच्या आधी, गणपती सीझनच्या आधी तो सुरू व्हावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते काम करावं. तसंच दोन्ही साईडचे सर्व्हिस रोड आहेत, त्या पण अडचणी खूप आहेत. त्याच्या पण सर्व्हिस रोड पण लवकरात लवकर पूर्ण करून संगमेश्वर ग्रामस्थांची जी अडचण आहे आणि मुंबई गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जी अडचण आहे ती या शासनाने दूर करावी अशी विनंती मी करतो आहे. तसंच पुढचा पैसा पण शाळेकडे जाणारा जो सर्व्हिस रोड आहे तो पण माननीय कुलकर्णी साहेब आणि गाडगे साहेबांच्या कानावर घातलेला आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे. त्याचा पण त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे आणि आता शाळा चालू होणार आहे तोही सर्व्हिस रोड लवकरात लवकर पूर्ण व्हावा. तसेच महामार्गचे काम करताना जे माती झालेलं आहे ती माती बऱ्यापैकी आमच्या संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीच्या जमिनीच्या पुढे एक घाला आहे तो पूर्णपणे मातीने भरलेला आहे. तसंच 12 नंबर मोडीच्या इथे पण पूर्णपणे पर्याय तो पण मातीने भरलेला आहे. त्याच्यामुळे खाली नदीपात्रात माती जाऊन लोकांना त्रास होऊ शकतो. ते वारंवार आम्ही शासनाच्या निदर्शनाला जाणून दिलेलं तो पण एक करतो म्हणून सांगितलं आहे. त्याच्यावर पण शासनाने लवकरात लवकर त्या मार्ग काढावा, कारण पाऊस मोठा सुरू झाल्यावर बाजारपेठेची पण अडचण होणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.